चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गाव हे फक्त नावापुरतेच नाही तर विकासात्मक दृष्टिकोनातून अग्रेसर ठरत आहे। ते केवळ चांदवड तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थाने एका अवल्याने या ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावाचा केलेला विकास आणि त्या निमित्ताने येणाऱ्या पुढील 5 वर्षाचे विजन घेऊन कशा पद्धतीने काम करणार आहेत हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहोत। खऱ्या अर्थाने आज आपल्या सोबत आहेत वडनेर भैरव गावाचे विकास पुरुष खऱ्या अर्थाने रावसाहेब भालेराव सर आपल्या सोबत आहेत। सर प्रथमतः प्रबंधभूमीमध्ये मी आपले स्वागत करतो। सर खऱ्या अर्थाने आम्ही गाव विकासाचा आढावा घेतला आणि आढावा घेत असताना गेल्या 35 वर्षापासून आपल्या जवळ असलेली ग्रामपंचायतीची सत्ता आणि या 35 वर्षामध्ये गावाचे जो विकास आहे तो विकासलेलं आणि पुढारलेलं गाव म्हणून आज जिल्ह्याभरात वडनेर भैरवचं नाव पुढे येत आहे। खऱ्या अर्थाने या गावाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपण पावले उचलली, कशा पद्धतीने आपण कार्य केलेलं आहे, त्याचबरोबर येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपलं विजन असणार आहे या सविस्तर आपण चर्चा या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत। दिलखुलास चर्चा, दिलखुलास मुलाखत आज आपली होणार आहे। प्रथमतः मुलाखत सुरू करण्याआधी आपली थोडक्यात पार्श्वभूमीबद्दल काय सांगा? मी सगळ्यात पहिल्यांदा प्रथम तुमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्ही एक ग्रामीण भागामध्ये एक वडनेर भैरव गावाचे विकासाच्या माध्यमातून तुम्ही आमची मुलाखत घेत आहे। पहिलं आम्ही खऱ्या अर्थाने एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो। आमच्या वडिलोपार्जित एकदम माझे वडील पण दुसरीकडे कामाला जात होते। एक गरिबीची जाण खऱ्या अर्थाने आम्हाला या कुटुंबात होती। माझे लहान काका लोकांची मलमजुरी करून गावाचा आणि या परिसराचा कायम एक विकास झाला पाहिजे या माध्यमातून काम करीत राहिले। योगायोग त्यांना शरद पवार राष्ट्रवादी पक्ष यांनी उमेदवारी दिली। ते तालुक्याचे आमदार झाले। आमदार झाल्यानंतर मी छोटे मोठे त्यांचे कामं बघत असताना मला ते पहिले ग्रामपंचायत सदस्य होते। सदस्य असल्या कारणाने ते आमदार झाले। आमदार झाल्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये खऱ्या अर्थाने माझी 20 वर्षापूर्वी एंट्री झाली आणि गावामध्ये आल्यानंतर मी सगळं आमचं गाव तसं सगळ्या जातीकुळाचं आहे। सगळा समाज या गावामध्ये असतो। या समाजाला सर्वांना बरोबर घेऊन जात असताना खऱ्या अर्थाने गावाचा विकास झाला तरच लोक आपल्याला चांगलं म्हणणार हा एक हेतू ठेवून एक वडिलांचा आशीर्वाद, चुलत्यांची राजकीय ताकद या आधाराने खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून काम केलं। काम करीत असताना विरोध हा असतोच। त्याच्यामध्ये पण राजकीय जे लोक गावात असतात त्यांना एक काका आमदार आणि पुतण्या सरपंच याचा काही लोकांना घराणेशाही चालली असा वाटतं। पण खऱ्या अर्थाने हे वाटणारे लोक फक्त 5 ते 6% लोक आहे ज्यांना काही विकासाशी घेणं नाही, कशाशीच घेणं नाही। असेच लोक खऱ्या अर्थाने हा प्रचार करता। पण ते सर्वसाधारण जे लोक आहे त्यांना या गावाचा विकास पाहिजे आणि त्या विकास मी करत असल्या कारणाने मला प्रत्येक पंचवार्षिकला माझ्या पूर्ण पॅनलला बहुमताने खऱ्या अर्थाने लोकांनी निवडून दिलं। हाच खरा माझा कामाची एक पावती आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आज पण 20 वर्षानंतर सुद्धा मग ग्रामसभा असेल कुठल्याही माध्यमातून टार्गेट करायचं काम पुढारी लोकांचं चालू असतं। पण जनता विलक्षण लागलं का परत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही आणि मला भरपूर मतांनी स्वतःला तर निवडून देतात पण माझा पूर्ण पॅनल निवडून देत्या। माझ्याकडे आतापर्यंत राखीव लोक सगळे आतापर्यंत 20 वर्षाच्या काळामध्ये एक बी समोरचा माणसाचा निवडून आला नाही। सगळे लोक माझ्या बरोबरच आहे। त्याच्यामुळे जनता जेव्हा माझ्या बरोबर आहे तेव्हा मी कोणालाही काही भीक घालत नाही। नक्कीच 35 वर्ष सत्तेचा हा काळ आहे खूप मोठा। त्यामध्ये आपण 20 वर्ष सरपंच पदावर होतात। काय सांगाल हे 20 वर्ष आपण सरपंच पदावर 35 वर्षापासून आपल्या पॅनलची सत्ता कसा अनुभव होता एकंदरीत हा 20 वर्षाचा आपला सरपंच पदावर असताना? नाही कसं आहे माहिती का, मी सरपंच म्हणून कधी राहिलोच नाही। बरोबर, मी जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न कामे कसे लागतील मी खऱ्या अर्थाने आज मला कधीच सांगतो। 2004 मध्ये माझे काका आमदार होते आणि या गावाला पिण्याची प्रचंड परिस्थिती, पाणीच येत नव्हतं। त्या टायमाला
अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि ते कादवा कारखान्यावरती एक कार्यक्रमाला आले आणि आम्ही एक तिकडे बॅनर लावला, खाली एक घागर ठेवली आणि दादा तुम्ही आम्हाला पाणी पाजा एवढं त्यांना सांगितलं होतं. त्यांनी 1,75,00,000 रुपयाचा निधी 10 मिनिटांमध्ये आम्हाला मंजूर केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या गावाला दररोज पाणी यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर गावात प्रत्येक घरापुढे नळ गेला आणि सगळ्या लोकांना स्वच्छता असेल, स्वच्छतेच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण गावात पूर्वी ओपन गटार होता, आता पूर्ण स्वच्छतेचं काम आम्ही 100% गटारी सुद्धा अंडरग्राउंड केल्या. एक बी गटार तुम्हाला कुठे ओपन दिसणार नाही. त्या माध्यमातून परत आम्ही गावात कचऱ्याची व्यवस्था 3 घंटा गाड्या घेतल्या. गाव मोठं असल्यामुळं 3 ठिकाणी 3ही बाजूला घंट्या गाड्या जाऊन पूर्ण गावातला कचरा उचलला जातो आणि खऱ्या अर्थाने हे श्रेय खऱ्या अर्थाने गावाचं पण आहे. गावातले सुद्धा सगळे लोक त्याच्या परिस्थितीने पाटीत असेल, कॅरेटमध्ये असेल, बादलीत असेल, डस्टबिनमध्ये असेल, कचरा गोळा करून ठेवत्याने घंटा गाडी गेली का ते गाडीत टाकता. हे सुद्धा माझ्या जेव्हा लक्षात आलं काही लोकांची परिस्थिती नाही, मी आता पूर्ण गावामध्ये 2,500 डस्टबिन आणले आणि उद्यापासून त्याचे प्रत्येक घरात दुकानात ते डस्टबिन देणार आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने स्वच्छता असेल, शिक्षण असेल, यामध्ये आपलं भरीव काम आणि भरीव योगदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच पद्धतीने शैक्षणिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने वाटचाल केलेली आहे, मुलींचं शिक्षण असेल, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या शिक्षणासंदर्भात काही पावलं आपल्याकडे उचलली गेली का? हे उचलले ना, त्याच्यामुळे तर लोकांनी 20 वर्ष ठेवलं. नक्कीच खऱ्या अर्थाने आमच्याकडं 4 किलोमीटरपर्यंत शेती व्यवसायाचे मळे आहे, म्हणजे लोक राहतात. आमच्या गावामध्ये फार कमी लोक राहतात, व्यापारीच लोक गावात राहतात, शेतकरी बांधव सगळे मळ्यात राहतात. आणि आपल्याकडे असं आहे ग्रामीण भागामधून 4 किलोमीटर एखादी मुलीलाही गावात यायचंय तर तिचे आई वडील आणि विचार करताय का आपली मुलगी 12वी झालेली आता तिला घरी काढून घेतलं पाहिजे, किंवा आपली मुलगी लहान आहे तिला आपल्याला कसं गावात पाठवावं. तर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेल्या 8-9 वर्षापासून ज्या मुलींचा प्रवास भाडा असेल मग ते 7 ते 8 लाख रुपये ग्रामपंचायत अदा करते. प्रत्येक मुलीच्या शाळेतून त्यांचं माहिती घेतल्या जाते, त्या अकाउंटवरती ग्रामपंचायत चेकद्वारे सगळे पैसे देते आणि सगळ्या मुली आज 100% गावातल्या शिक्षण घेऊन राहिले. आमच्याकडे CBSE बोर्डासारखं एक विद्यालय गावामध्ये आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत आमची शाळा आहे, जनता विद्यालय आहे. अशा माध्यमातून सगळे मुलं आज शिक्षण घेत आहे. त्याचा खऱ्या अर्थाने आज आम्हाला आनंद आहे, कारण एक आमची सुद्धा ती परिस्थिती तीच होती का आम्हाला सुद्धा गावात येणं मुश्किल होतं त्या टायमाच्या परिस्थितीत. त्याच्यामुळे गरिबांना जनतेला काय लागतं, जनतेची काय गरज आहे ही ओळखून आम्ही सर्व शिक्षणाला सगळी फी आम्ही देतोय. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की तुम्ही स्वच्छतेचा विषय या ठिकाणी प्रामुख्याने घेतला, रस्ते असतील, गटारी असतील, या संदर्भात नवीन स्ट्रक्चर काही करण्यात आलेलं आहे का, किंवा काही भविष्यात काही नियोजन आहे का? तुम्ही बघितलं असेल 2004 मध्ये या गावामध्ये कुठेही कॉन्क्रीटीकरण नव्हतं. आज पोटनेर गावामध्ये असा एक रस्ता नाही का तो कॉन्क्रीटीकरण झाला नाही, तिथे गट्टे बसवले नाही. आज 100% गाव कॉन्क्रीटीकरण आणि गट्टे आपण केले आहे. त्या माध्यमातून आज या परिसरामध्ये दळणवळण वाढलंय, शेजारी बाजार खेडे आपल्या गावामध्ये आता व्यापार वाढलाय. आज कुठल्याही रस्त्याला एक पिन रस्ता असा का बाबा आपण तिकडे गाळ असेल का घाण असेल असा एक बी रस्ता आपण ठेवला नाही. अच्छा, नक्कीच विकासात्मक दृष्टिकोनातून केलेले हे कार्य खऱ्या अर्थाने जनतेला कळत आहे, म्हणून गेल्या 20 वर्षापासून सतत जनता आपल्या पाठीशी आहे या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. सुरक्षेचा विषय सर्वात मोठा या ठिकाणी येतो, कारण की चांदवड शहरापासून आपलं गाव आहे वडनेर भैरव हे लांब येत असतं. त्या दृष्टिकोनातून चोऱ्या असतील किंवा काही चुकीचे प्रकार असतील असे देखील प्रकार घडत असतील, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायततर्फे कोणते असे ठोस पावले उचलले गेले आहेत? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तुम्ही तर या तालुक्यामध्ये पहिल्यांदा वडनेर भैरव गावाने सगळ्या कोपऱ्या रस्त्यांना CCTV बसवलेले. या माध्यमातून आमच्याकडे घटना अशी वाईट घडून गेली होती, एका बालकावरती अन्याय झाला होता, पण तो सुद्धा पोलिसांना CCTVच्या माध्यमातून लगेच सापडता आला आणि तो चोर ज्यांनी वाईट कृत्य केलं 2 दिवसाच्या आत पोलिसांनी त्याला अटक केली. तेच तर नाही, भरपूर वेळा असं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कुठलाही एखादी चोरी झाली का पहिले ते ग्रामपंचायतला फोन करणार, आमची टीम त्याच्यावरती काम करते. एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या ऑपरेटर लगेच त्याला ते सगळं काढून कोण माणूस होता, काय होता, कोणत्या रस्त्याने गेला, गाडी नंबर काय होता हे दिलं का. आता सुद्धा एक 8-10 दिवसापूर्वी सुद्धा एक अशीच घटना घडली,
पोलिसांनी आम्हाला फोन केला, आम्ही 10 मिनिटात ते काढून दिलं. तिसऱ्या दिवशी तो पोलीस अटकेत पटक गेला त्या गुन्हेगाराला. नक्कीच. आम्ही दिंडोरी मतदारसंघाच्या माध्यमातून चांदवड मतदारसंघाचा दौरा केला आहे. ज्यावेळेस दिंडोरी मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक सुरू होती, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बी आम्ही अनेक गावं चांदवड तालुक्यातून असे बघितले होते. त्या ठिकाणी अंतविधीचा मोठा प्रश्न, स्मशानभूमीचा मोठा प्रश्न हा अनेक गावांमध्ये आम्हाला दिसला. त्याच पद्धतीने वडनेर भैरवची काय परिस्थिती असावी म्हणजे स्मशानभूमीच्या दृष्टिकोनातून किंवा अंत्ययात्रेच्या दृष्टिकोनातून? वडनेर भैरव हे गाव मोठं गाव आहे. बरोबर. इकडं सगळ्या समाजाला, प्रत्येक समाजावरती आपण स्मशानभूमी बांधलेली आहे. म्हणजे आदिवासी बांधव असतील त्यांची स्मशानभूमी वेगळी, दलित बांधव असतील त्यांची स्मशानभूमी वेगळी, आमच्याकडे कानडी समाज आहेत त्यांची स्मशानभूमी वेगळी. म्हणजे ज्या ज्या वस्तीवरती ते लोक राहतात त्यांना जेणेकरून गावातल्या स्मशानभूमीवरती याला 6-7 किलोमीटर पडतंय, तर आपण ही सुविधा त्यांच्या वस्तीवरती उभी केलेली. आणि गावातले जे काही आदिवासी बांधव असतील ते आमच्या स्मशानभूमीवरती पण येतात, येण्याबद्दल दुमत नाही, पण जेणेकरून त्यांना सुविधा आपण उभी केलेली आहे. वडनेर गावामध्ये मोठी स्मशानभूमी या परिसरात कुठं नाहीये. अशी 35 लाख रुपये खर्च करून आपण मोठी स्मशानभूमी स्लॅब मध्ये बांधलेली आहे. तिथं आपण 4 युनिट ठेवलेले आहे. त्याच्यानंतर गाड्या जेवढ्या आपण ग्रामपंचायत काही साधना असतील तिला मोठं शेड केलंय, फरची बिरची बसवण्याची सगळी व्यवस्था केली. एवढंच तर नाही, मी बघितलं आमचा भाग हा ग्रामीण भाग आहे. जेव्हा एखादी घटना आपल्या घरी घडती आणि फुलाच्या माध्यमातून किंवा नदीवर येण्याच्या माध्यमातून तुला 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो, तर मी वैकुंठ रथ सुद्धा फ्री चार्ज मध्ये देतो. त्याच्यानंतर अंतिमितीला जो लागणारा फुलं असतील, बाकीचा खर्च असेल ते सुद्धा आपण फ्री चार्ज मध्ये देतो. 1 रुपया पण आपण त्यांच्याकडून घेत नाही. ग्रामपंचायत तर्फे फ्री ऑफ चार्ज, ग्रामपंचायत तर्फे फ्री ऑफ चार्ज देतोय आम्ही. ते सगळं फुलं वगैरे आम्ही घेऊन देतोय. आतापर्यंत आम्ही सरपंच देत होतो. मी आता तर सरपंच बंद करून गौशाळेशी संपर्क साधून, कारण आता काय झालं माहिती का, एक असा पायंडा निघालाय आमच्या गावामध्ये, ज्याच्याकडे पैसे तो गौशाळेचे गौरे आणतो आणि त्याच्यात करतो. मग माझं म्हणणं असं आहे, तुझ्याकडे पैसे आहे म्हणून तो करतो नाही, पण सर्वसाधारण लोकांना स्वतःच करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आता पुढच्या काळामध्ये सुद्धा का पूर्ण स्मशानभूमीवरती येणाऱ्या गौशाळेचं सगळी विधी होईल अशा माध्यमातून सुद्धा आता मी काम चालू करतोय. नक्कीच. आपण जो आता उल्लेख केला, जर आपण बघितलं तर मला वाटतं महाराष्ट्रामधील पहिली ग्रामपंचायत असेल की एवढा गावकऱ्यांचा आणि आपल्या नागरिकांचा विचार करत अशा पद्धतीने सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने जो अंतविधीचा खर्च आहे तो पूर्णपणे आपण ग्रामपंचायत म्हणजे समोरच्या गरीब असो किंवा इतर कोणी असो त्याला कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी चार्ज लागत नाही. त्यामध्ये वैकुंठ रथ असो किंवा ते लागणारं साहित्य असो सर्व आपल्या मार्फत त्या ठिकाणी पुरवलं जातं. नाही ते तर पुरवतो आम्ही, स्मशानभूमीवरती लागणारं सगळं साहित्य पुरवतो. पण एखादं पेशंट आहे आणि त्याला दवाखान्यात नाशिकला न्यायचंय, चांदोडला न्यायचंय, वडळीला न्यायचंय, ती सुद्धा आम्हाला आम्ही फ्री चार्ज मध्ये त्यांना उपलब्ध करून देतो ग्रामपंचायत मार्फत. म्हणजे कुठली त्यांच्याकडून 1 रुपया घेत नाही. ग्रामपंचायत पेट्रोल टाकते, ग्रामपंचायतच देते. कुठला 1 रुपया त्यांच्याकडून चार्ज आकारले जात नाही. बरोबर. नक्कीच. त्याच पद्धतीने आम्ही बघितलं की आपण तालुक्याभर अनेक पद भूषवलेली आहेत. जसे की मार्केट कमिटीचे तुम्ही सदस्य राहून आहेत, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे तुम्ही सदस्य होते, स्कूल कमिटीवरती तुम्ही सदस्य होते. तर काय सांगाल की तालुक्यावरती काम करत असताना आपण गाव देखील सांभाळत आहेत, तालुका देखील या ठिकाणी कार्य करत आहेत, काय एकंदरीत अनुभव कसा आहे आपला की गाव आणि तालुका सांभाळत असताना? हे कसं आहे, आता आम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षांचं काम करतो, पण एकदा हे ग्रामपंचायत मध्ये काम करीत असताना मी कुठला पक्ष बरोबर घेऊन काम करत नाही. मग राष्ट्रवादी पक्षाची जरी ग्रामपंचायत हक्काची असली पण ही ग्रामपंचायत सर्व पक्षांची आहे. मी एकटा सरपंच म्हणून काही कुठलं काम करत नाही. सर्व सदस्यांची मला साथ असती, सदस्य पाठीमागे खंबीरपणे उभे असता. एखादा निर्णय माझा चुकला पण असेल तरी सदस्य म्हणणार नाही का तुमचं हे चुकलंय, पण ते नंतर मला सांगणार खाजगीमध्ये का बा असं नाही, असं करायचंय आपल्याला. आपण ते 100% त्यांचं सुद्धा प्रत्येक महिन्याला एक मासिक मीटिंग घेतली जाते, त्याच्यामध्ये सगळं विचारविनिमय केला जातो. त्याच्यामुळे सगळ्या पक्षांचं आणि खऱ्या अर्थाने आज हा विकास करायला एका पक्षाने काही विकास केला नाही. आज बघितलं असेल तुम्ही बीजेपीच्या माध्यमातले आमदार आहे, आता खासदार शरद पवार गटाचे आहे, त्या दोघांच्या माध्यमातून निधी आणायचा गावाचा विकास करणं माझा येतो आहे खऱ्या अर्थाने. मग एकदा ग्रामपंचायत खाली उतरलो का आपला पक्ष आपला चालू. नक्कीच नक्कीच. या माध्यमातून एक प्रश्न असा उपस्थित होतो की खऱ्या अर्थाने आपण सर्व पक्ष सोबत घेऊन चालतच आहेत,
पण इतक्या वर्ष गावाच्या राजकारणाच्या सत्तेत असणं यामागे नेमकी रहस्य काय असू शकतं? विकास. नक्कीच. विकासात्मक दृष्टिकोनातून केलेली कामं आणि लोकांच्या सदृश्य लोकांना दिसलेली ती कामं, त्या दृष्टिकोनातून आपण इतके वर्ष या ठिकाणी सत्तेत आहात. तर येणाऱ्या आता जी ग्रामपंचायत आहे, आतापर्यंत आपली सदस्य मधून सरपंच या ठिकाणी निवडून होतं. आता येणारी जी निवडणूक असेल ती लोकनियुक्त सरपंच, त्या संदर्भात काय सांग? आता कसं आहे माहिती का, इतक्या दिवस आम्हाला तसं अवघड होतं. एक माणूस निवडून आणायचा आणि मग परत एखादा कमी पडला तर परत मग इकडे जाय तिकडे जाय हे करण्यापेक्षा लोकनियुक्त झालं याचे खऱ्या अर्थात मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकनियुक्त महिला राखीव आहे. अच्छा. आणि महिला राखीव असल्या कारणाने गावामध्ये भरपूर उमेदवार असणार आहे. प्रत्येकाला इच्छा आहे आणि ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने उमेदवारी करावा त्याच्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा आहे आणि आम्ही करणार आहे त्याच्याबद्दल आमचंही काही दुमत नाही. पण मग आता जनता जसा कौल देईल तसा तो सर्वांना मान्य करावा लागेल. बरोबर, नक्कीच. सर, त्याच पद्धतीने आपण जर आता बघितलं की आतापर्यंत सरपंच पद हे सदस्य म्हणून होतं. आता जी आपली पुढील निवडणूक असणार आहे ती लोकनियुक्त सरपंच असणार आहे. हो, बरोबर. जे मागील काळामध्ये लोकनियुक्त सरपंचाची संकल्पना आली होती, पण मध्येच ती संकल्पना रद्द करण्यात आली. त्यामुळे आपली जी मागील पंचवार्षिक लागली ती पुन्हा सदस्य म्हणून सरपंच लागली. तर जी संकल्पना आहे लोकनियुक्त सरपंचची, काय वाटतं आपल्याला, ती योग्य आहे? काय योग्य खऱ्या अर्थाने लोकयुक्त सरपंच झाला पाहिजे. याचं कारण असं असतं का तुम्ही विकास खऱ्या अर्थाने करताना तो जनतेपर्यंत गेला पाहिजे. मग जनता जर तुम्ही विकास करत नसतील, एखादा वार्ड कसा असतो, एखाद्याचा तर कब्जा असतो, बहुमताची मतं असतात, नातेवाईकाची मतं असतात. जेव्हा तुम्ही लोकनियुक्त सरपंचाला जाताना तुम्हाला पूर्ण गावात प्रत्येक माणसाचं मत लागतंय. त्याच्यामुळे तुमचा विकास केला का नाही केला जनता ठरवणार आहे ना. नक्कीच. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेतूनच सरपंच असला पाहिजे. नक्कीच. आता येणाऱ्या काळात आपण बघितलं तर आता आरक्षण देखील निघालेलं आहे आणि आपली खऱ्या अर्थाने जी वडनेर भैरव ग्रामपंचायत आहे या ठिकाणी महिला राज लागली. काय सांगाल? आता कसं आहे माहिती का, महिला राज राहिली जरी महिला राज असलं तर आज वडनेर गावामध्ये शिकलेल्या महिला भरपूर आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण, मला असं वाटतं राजकीय माणसाला, आपली महिला उभी केली पाहिजे, आपली आई उभी केली पाहिजे, आपली घरची बाई उभी केली पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. असं राहणार आहे. 4-5 उमेदवार आमच्याकडे असतील आणि मग जे जनता ठरवणार कोणाच्या हातामध्ये या गावाची सत्ता द्यायची आणि जनतेच्या हातात आहे. फॉर्म भरायला तर काय कोणी भरणार आहे, फॉर्म भरून काही नाही. आणि आमच्या गावात कसं आहे माहिती का, सगळ्या समाजाचे लोक आहे. त्याच्यामुळे एखाद्या समाजावरती ही विलक्षण अवलंबून असतं असं कधीच नाही. कारण जो 80% मतदार हा सर्वसाधारण मतदार आहे, तो सर्वसाधारण मतदार ज्याच्या पाठीशी असेल ते महिला सरपंच होणार. नक्कीच. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीवरती महिला राज जरी लागलेला असेल तरी गावातील महिला सक्षम आहेत आणि शिक्षित आहेत. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून देखील येणाऱ्या काळामध्ये गावाचा विकास या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं, आपला जो परिसर आहे तो कृषी प्रधान परिसर आहे. त्यामध्ये द्राक्ष शेती खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि द्राक्षाची पंढरी म्हणून खऱ्या अर्थाने वडनेर भैरवला या ठिकाणी ओळखलं जातं. काय सांगायचं? खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये वडनेर भैरव असं गाव आहे, त्याला द्राक्षाची पंढरी मानल्या जातं. ज्या काही इथून बांगलादेशापर्यंत, बांगलादेशामध्ये डायरेक्ट वडनेरला माल तयार झालेला माल पॅकिंग करून तो डायरेक्ट बांगलादेशात जातो, कुठला एजंटमध्ये नसतो. त्याच्यामुळं या परिसरामध्ये द्राक्षामुळंच खऱ्या अर्थाने आज वडनेर भैरव हे नाव चर्चेला आहे. राजकारण थोडं बाजूला राहू द्या, पण द्राक्षामुळंच खऱ्या अर्थाने हे नाव चर्चेला आहे. आज वडनेरमध्ये एक व्यापारी बांगलादेशातला इथे येतो आणि एक व्यापारी कमीत कमी 200 कोटीच्या आसपास काम करतो. असं मोठं द्राक्षाचं काम या गावामध्ये होतं आणि प्रत्येक शेतकरी कष्टाळू आहे. 90% लोकांना राजकारणाशी घेणं नाही. आपली शेती व्यवसाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीमध्येच बांधलेला असतो. 10% लोक जे असतात आमच्यासारखे, 10% लोकांना इकडचं तिकडचं चावळलं जातं, पण 90% लोकांना आपली शेती एक शेती आणि त्या माध्यमातून गावातला विकास कसा चाललाय एवढं बघणं त्यांच्याकडे असतं. जेव्हा विलक्षण लागतं
तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तो शेतकरी ज्या दिवशी मतदान द्यायला गावात येतो किंवा सर्वसाधारण शेतकरी रोजगार आहे तो ज्या दिवशी त्याला ह्या गावामध्ये शांतता असली पाहिजे. या गावामध्ये कोण माणूस कोण पुढारी शांतता देऊ शकतो त्याच पुढाऱ्याला खऱ्या अर्थाने ही जनता डोक्यावर घेऊन नाचते. माझं एक उदाहरण, मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला माणूस, मला 20 वर्षापासून या ग्रामपंचायतने एकदम डोक्यावर घेऊन म्हणजे जनतेने डोक्यावर घेतलेलं आहे. पण आज आतापर्यंत एकही पुढारी एकही बी राजकीय माणूस माझा राग केला नाही असं झालं नाही. पण सर्वसाधारण 80% जनतेने मला डोक्यावर घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी आजही तुम्हाला सांगतो, हा कष्टळू शेतकरी द्राक्षाचा हा परत मलाच संधी देईल हे सुद्धा मी तुम्हाला आजच जाहीर करून सांगतो. नक्कीच. आपली जे कार्य आहे शेतकरी बांधवांवरती असलेलं आपलं प्रेम आहे किंवा शेतकरी बांधवांविषयी जी सहानुभूती आहे आणि शेतकरी बांधवांनी आपल्याला दिलेलं जे काही प्रेम आहे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात देखील आपल्याला ते प्रेम दिसून येणार आहे. तर खऱ्या अर्थाने पहिली ओळख सांगितली ती द्राक्ष पंढरीची. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं की चांदवड तालुका हा धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याच पद्धतीने चांदवड असेल, वडनेर भैरव खऱ्या अर्थाने भैरवनाथ यात्रेसाठी मोठं ओळखलं जातं. म्हणजे जगभरातून लोक या ठिकाणी दर्शनाला यात्रेला येत असतात. चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा ती भरत असते आणि खऱ्या अर्थाने सांगण्यास आनंद होईल की जे संपूर्ण जे यात्रा उत्सव असतो तो ग्रामपंचायतच्या किंवा एक विशिष्ट कमिटीच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होत असतो. एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना त्याचा काय अनुभव सांगाल की कशा पद्धतीने यात्रा उत्सव असतो किंवा देवस्थानाविषयी काय सांगाल? खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाबतीमध्ये जर बोललं तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भैरवनाथ आणि जोगेश्वरी एका पाटावरती पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. बरोबर. भैरवनाथाचं मंदिर भरपूर ठिकाणी आहे पण जोगेश्वरी आणि भैरवनाथ महाराज हे फक्त वडनेर भैरवला एकाच ठिकाणी आहे आणि त्यांचं दरवर्षी लग्न लागल्या जातं. म्हणजे आमच्याकडं पहिल्या दिवशी रथ निघतो, म्हणजे 5 दिवस यात्रा चालती. पहिल्यांदा तेलवण होतं, नंतर मग टिपरगाई होती, असे 5 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आमच्याकडे चालतात. पालखी निघती, त्याच्यानंतर ज्या दिवशी यात्रा आमच्याकडे निघती त्या दिवशी आमच्याकडे असं ठरलेलं मानपान सगळ्यांचे आहे. ज्यापर्यंत विशिष्ट लोक आल्याशिवाय त्या देवाला मानपान दिला जात नाही. म्हणजे एका कुटुंबातली व्यक्ती जाणार, त्याची पूजा करणार, त्या दिवशी देवाला देव पण येत आहे. म्हणजे त्याच्या घरातली साडी चोळी त्याला ड्रेस नवरदेव नवरी म्हणून जाणार, ते पैठणार करणार. त्याच्यानंतर विशिष्ट एका कुळाचे लोक येणार, ते भैरवनाथ आणि जोगेश्वरला उचलणार, रथात ठेवणार. रथात ठेवल्यानंतर जेव्हा मुसलमानांचे बैल येत नाही तेव्हा तो रथ हलणार नाही. मग ते मुसलमानांचे बैल येणार, मग त्या रथाला जुतणार. रथाला जुतल्यानंतर भोसले पाटलांचे जेव्हा मानकरी येते नाही त्या रथापुढं बकरू म्हणजे बळी दिला जात नाही, बकरूचा टिळा दिला जात नाही. त्यांचा टिळा दिला का तिडून पुढं रथ निघणार. पण ज्या आपल्या जाणूसघर आमचा वडनेर भैरवला आहे तिथपर्यंत पावण्या रावळ्यातल्या जिल्ह्यातला कोणी माणूस येऊन बैल रथाला जुतू शकतो. पण वडनेर गावातला स्थानिक माणूस बैलाला जुतू शकत नाही. मग एकदा थिडं निलं नवरदेव नवरीला म्हणजे भैरवनाथ आणि जोगेश्वरला जेव्हा हळद लागती मग त्यांचं लग्न होतं, परत मग गावातले जे बैल जोड्या असतात त्या बैल जोड्या जुतल्यावरच त्याला खऱ्या अर्थाने वडनेर मध्ये आणल्या जातो. जसं आपण नवरदेव नवरी तिकडे पाठवतो ना आपल्या गाडीमध्ये आपण घेऊन येतो, आगल्या दिवशी जसे पाहुणे येतात तसं पाहुणेच तो रथ तिथपर्यंत नेतो. मग दुसऱ्या दिवशी आमच्या गावातले जे काही स्थानिक बैल असतील, काही मानपान असेल, आमच्याकडे फरसाचा निलाव असतो, फुटवायचा निलाव असतो, मासकिडीचा निलाव असतो. एक निलाव 3-3, 4-4 लाखापर्यंत तिथं बैल जुतायचा मान घेतला जातो. मग ते वाजत गाजत मोठ्या पद्धतीने रथ निघतो. खऱ्या अर्थाने रथ निघाल्यानंतर शेकडो लोक लोटांगण घालतात, म्हणजे अंगावरती असं फिरत 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 रथामागे चालतात. शेकडो महिला लोटांगण घालतात, गुडघे टेकावता, मान टेकावता, देवा कपाळ टेकावता, असे लोटांगण घालत देवाच्या पाठीमागे रथामागे चालता. म्हणजे खऱ्या अर्थाने हे कुठंच घडत नाही, हे फक्त वडनेर भैरव मध्येच घडतं. अशा पद्धतीने वडनेर भैरवचं देवस्थान आहे आणि हे देवस्थान इतकं जागृत आहे का ते मनापासून कुणी काही मागितलं तर त्याला ते मिळतच.
असं आमचं भैरवनाथ जोगेश्वरी आणि भैरवनाथ महाराज आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे काळूबाबा म्हणून होऊन गेले, त्यांचं एक मोठं देवस्थान आहे. त्याच्यानंतर एक सलादे बाबा म्हणून होऊन गेले, त्यांचं एक मंदिर आहे. ते चांगल्या पद्धतीने धार्मिक आमच्याकडे 4-4, 5-5 सप्ते होता. मारुती मंदिरात मोठा सप्ताह होतो. असं आमचं खऱ्या अर्थाने भैरवनाथाची व्याख्या आहे. नक्कीच धार्मिक क्षेत्रात देखील गाव सुधारलेलं आहेच. आम्ही लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं होतं प्रबंधूच्या माध्यमातून, तर लाखो भाविक त्या ठिकाणी जत्रेला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 दिवस एवढी भव्य संख्येने गावात लोक येतात. कोणताही वाद तंटा न होता संपूर्ण यात्रा व्यवस्थित पार झाली. या वर्षीचे आम्ही संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. खऱ्या अर्थाने या संदर्भात कसं नियोजनासंदर्भात काय सांगाल? कसं नियोजन असतं? ग्रामपंचायत प्रशासनाकडे कशी जबाबदारी असते किंवा कमिटीकडे कशी जबाबदारी असते? नाही, आता सगळी जबाबदारी खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतची असते. म्हणजे रस्त्याने जाणार असेल, तिला लाईट असेल किंवा एखादा विजेचा खांबा असेल किंवा एखादा दगड पडलेला असेल किंवा काही एखादा खड्डा पडलेला असेल, ती सगळी जबाबदारी ग्रामपंचायतची असते. गावात लाईट लावणे असेल, त्याच्यानंतर आमचं देवस्थान ट्रस्ट आहे, ट्रस्टवरती कमिटी, ट्रस्ट आणि ग्रामपंचायत एकत्र येऊन देवाचं सगळे मानपान वगैरे कसं करायचं, नियोजन कसं नाही, सगळे एकत्र बसून कुठलाही वाद तंटा न होता हे कार्य पार पडते. नक्कीच. यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात कशा पद्धतीने नियोजन केलं जातं? यात्रेच्या सुरक्षा त्याच्यामध्ये आता खऱ्या अर्थाने ग्रामपालिकेने एवढी CCTV बसवलेली, त्याच्यामुळे पुढं काय घडलं ते सगळं एका ठिकाणी बसूनच चित्र दिसतं. आणि एखादा कोणी हे जरी आला माणूस चुकीचा, आता मागच्याच वर्षी याच यात्रेमध्ये 1-2 लोकांच्या यात्रेमधून पोथी गेल्या सोन्याच्या, आणि त्या पोथी गेल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी लगेच लक्षात आल्या. मग तो चोर त्यावर निघून गेला होता. पण CCTVच्या माध्यमातून पोलिसांनी त्यांना लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्या पकडून आणल्या आणि त्या लोकांच्या त्या पोथी रिटर्न दिल्या. दुसरी काय? नक्कीच. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजनाच्या बाबतीत आणि यात्रा उत्सव घडत असताना पारंपरिक पद्धतीने संपूर्ण धार्मिक आढावा घेऊन संपूर्ण यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत असते. म्हणजेच राजकीय क्षेत्राबरोबरच वडनेर भैरव हे धार्मिक क्षेत्रात देखील अग्रेसर आहे असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. आता आपण या ठिकाणी बघितलं की द्राक्ष बाग असतील, म्हणजे शेतीपूरक व्यवसाय असेल, यामुळे वडनेर भैरव गाव ओळखलं जातं. त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात देखील आपण सांगितल्याप्रमाणे पुढारलेलं गाव आपण या ठिकाणी म्हणू. त्याच पद्धतीने वडनेर भैरव या नावाचा अर्थ किंवा अजून काही ओळख आहे का गावाला? खऱ्या अर्थाने वडनेर भैरव आमच्या आजोबा असतील, पंजोबा असतील, जुने जाणकार लोक या गावातले असतील. खऱ्या अर्थाने वडनेर भैरव हे वडाचं गाव, म्हणजे पूर्ण रस्त्यांना वडाची झाडं होती. या निमित्ताने वडनेर भैरवची नाव पडलेलं आहे. वडाचे झाडं जास्त असल्यामुळे वडाची झाडं जास्त असल्यामुळे वडनेर भैरव नाव पडलेलं आहे. मग काही कारणानुसार ते वडाची झाडं कमी झाली. पण आता आम्ही परत नवीन पिढीने, म्हणजे खास करून मी प्रत्येक 6 फुटाचे प्रत्येक रस्त्याला 5-5 झाडं लावले. परत वडाचं निर्मिती, परत या गावाची जुनी ओळख, आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, त्या हिशोबाने आपण एक जुनी ओळख प्रत्येक रस्त्याला 5-5 झाडं लावले आपण. आणि प्रत्येक झाडं असे लावले की 6 फुटापेक्षा मोठे, म्हणजे आज ते झाडच झाले. रोपं लावले नाही, काही नाही, डायरेक्ट मोठे झाडं आणले आणि JCBने खड्डे घेऊन मोठे झाडं त्याचे हे केलं, ते आता झाले तयार. नक्कीच. खऱ्या अर्थाने वडनेर भैरव आपण नाव घेतल्यानंतर वडनेर म्हणजे वडांचं नेर, म्हणजे वडांचं गाव, आणि खऱ्या अर्थाने आज ती ओळख पुन्हा या गावाला मिळावी यासाठी देखील भालेराव साहेब हे प्रामुख्याने आपले कार्य करताना दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने वृक्षरोपणाच्या माध्यमातून सामाजिक समतोल, पर्यावरण समतोल, सामाजिक संदेश आणि त्याच माध्यमातून गावाला एक नवीन ओळख खऱ्या अर्थाने वडनेर भैरवला मिळत आहे असं आपण या ठिकाणी उल्लेख करू. खऱ्या अर्थाने आपण या 35 वर्ष राजकारणामध्ये आहात, त्यामध्ये 20 वर्ष आपण स्वतः या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे. खऱ्या अर्थाने या 35 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे या 20 वर्षाच्या सरपंच पद असेल, उपसरपंच असेल, या काळात असा काही कठीण प्रसंग तो आपल्याला चिरकाल लक्षात राहील, काय सांगाल? आला ना, म्हणजे प्रसंग म्हणण्यापेक्षा पुढऱ्यांचा प्रसंग, जनतेचा नाही. जनतेने खऱ्या अर्थाने कौल दिला, जनतेने परत मला डोक्यावरती घेतलं. पण राजकारणामध्ये कधी काय घडतं हे घडू शकतं अचानक. अशा रीती पद्धतीने मागची जी इलेक्शन झालं आमचं, मी मग तुम्हाला म्हणलो लोकनियुक्तच सरपंच असला पाहिजे, त्याचं कारण बी खऱ्या अर्थाने हेच आहे.
अच्छा. कारण मी माझ्या पॅनलचे 9 लोक निवडून आले, BJPचे 5 लोक निवडून आले, काँग्रेसचे 3 लोक निवडून आले. अच्छा. त्यांचे 8 लोक झाले आणि माझ्याकडे 9 होते. 9 मधला एक जण शेवटच्या दिवशी जाऊन तिकडे सरपंच झाला. मी त्याला शुभेच्छा दिल्या. अच्छा. तुझं, आणि मी माझ्या पद्धतीने मी माझ्या कामाला लागलो. पण लोकांच्या जेव्हा लक्षात आलं का खऱ्या अर्थाने या गावाचा विकास कोण करू शकतं, बरोबर, लोकांपेक्षा आमच्या सदस्यांमध्येच 17 लोकांना ते असं वाटलं का आपले तर 5 वर्ष संपत चालले, या गावाचा विकास नाही होऊ राहिला, जनता आपल्याला पुढच्या पडल्या नाकारेल का काय. जेव्हा त्यांची रोटेशन पद्धत होती, जेव्हा रोटेशन मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि दुसरा सरपंच करायचा आला, मी पण फॉर्म भरला. मग त्या 17 लोकांनीच माझं 2 वर्षात 1 वर्षात काय कामाची पद्धत बघितली. त्यांनी मला न कळत मला मतं टाकून दिले. समोरच्यांना 7-8 मतं पडतात, मला 10-11 मतं पडतात, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जनतेने तर ओळखलंच आहे मी काय कार्य करतो. पण त्या 17 लोकांमध्ये सुद्धा लक्षात आलं तर 2 वर्षात आपलं काहीच झालं नाही. मग त्या 17 लोकांनी तर ठरलं, ज्या समोरचे होते माझे विरोधक, त्यांनी मला न कळत मला मतं टाकून दिले. मला माहिती सुद्धा नव्हतं मी सरपंच होईल परत. मी फक्त एक फॉर्म भरून दिला आणि जेव्हा मतं पडले तर मला 10-11 मतं पडून गेली. नक्कीच. खऱ्या अर्थाने राजकारण आपण म्हटलं तर राजकारणात खऱ्या अर्थाने विविध भाकरी फिरवाव्या लागतात, पण तशी गरज आपल्याला पडली नाही. कारण की विकासात्मक दृष्टिकोनातून आपण केलेलं काम आणि खऱ्या अर्थाने ते पुढे दिसत असताना, त्या कामाची ओळख पडत असताना, त्यामुळे पुन्हा एकदा सरपंच पदाची जी काही सन्मान आहे, ती काही खुर्ची आहे, ती आपल्याला पुन्हा बहाल करण्यात आली. खऱ्या अर्थाने त्यानंतर खऱ्या उलट जो प्रसंग माझ्यावरती आला ना, का मला लांब ठेवलं सरपंच पदापासून, तो माझ्या खऱ्या अर्थाने राजकीय हेतू जर बघितला तो माझ्या भविष्याचा खूप चांगला दिवस आहे. कारण लोकांना, जनतेला असं लक्षात आलं का यांना आपण 2 वर्ष दिली, 2 वर्षामध्ये काय झालं, 2 वर्षामध्ये कुठलं काम झालं का नाही झालं जनतेने बघितलं. पण त्याच्यामुळे मला त्याच्या उलट आता लोकनियुक्त सरपंचाला मला त्याचं एक शिदोरीचे माझ्या जवळ ती. नक्कीच. तुम्ही लोकनियुक्त सरपंच पदाची जी काही प्रक्रिया आहे त्याचे देखील तुम्ही समर्थन केलं होतं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला आता त्याचा उलगडा असा झाला की तुम्ही का बोलले की लोकनियुक्त सरपंच पाहिजे. खऱ्या अर्थाने एखादा व्यक्ती जर विकास काम करत असताना, विकासातून दृष्टिकोनातून काम करत आहे, गाव विकासाकडे नेत आहे, त्याला त्याचे पाय ओढण्याचे काम अनेक स्थळावरून होत असतं. आणि त्यामुळे तुम्ही लोकनियुक्त सरपंचची जी प्रक्रिया आहे त्याला समर्थन देत आहेत, अशा चर्चा या ठिकाणी घडून आली. खऱ्या अर्थाने आता पुढील 5 वर्ष आहेत, लोकांनी आपल्याला का संधी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने काम करणार आहेत, आपले विजन काय असणार आहे पुढील 5 वर्षात. खऱ्या अर्थाने आता 5 वर्षाचं विलक्षण जानेवारीमध्ये लागतंय. माझं विजन पहिल्यांदा गावामध्ये शांतता नांदणे, गरीब दुबळे कोणी असेल कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे, हा खरा माझा पहिल्यांदा एक हेतू राहील. का जेणेकरून आपल्या काळामध्ये कुठलाही समाज, कुठलाही गरीब नागरिकाला कोणी पण दादागिरीच्या भाषेमध्ये बोलू नये, शांततेने तो नांदला पाहिजे. दुसरं, ज्याच्या पावला ठेवून आपण चालतो, आपले छत्रपती शिवाजी महाराज, खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचेच माळी आहे. नक्कीच. त्यांचं स्मारक हा माझा पहिला एक हेतू आहे. का पुढच्या पंचवार्षिकमध्ये जर मला जनतेने संधी दिली तर मी पहिलं स्मारक बांधणार, ते बी या परिसरामध्ये, या तालुक्यात नाही, या 2-3 तालुक्यात नसेल अशा पद्धतीने स्मारक आपण वडनेरमध्ये उभं करणार. हे पहिलं माझं विजन असेल. त्याच्यानंतर आमच्याकडं 70-75% लोक हे दररोज कमावता आणि खाता, अशा लोकांना आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक मोठं विनीट गिरणीचं पीठ गिरणी उपलब्ध करून देऊ आणि ते गिरणीचं पीठ त्यांना बिना चार्ज घेता, 1 रुपया चार्ज न घेता त्यांना ते गिरणीचं पीठ मिळेल आणि कुठलेही पैसे त्यांना द्यावा लागणार नाही. त्याच्यानंतर दुसरं, आता सौर ऊर्जाचं मुख्यमंत्री साहेबांनी पण काढलेलं आहे. तर प्रत्येक घरोघर सौर ऊर्जा त्याच्या घरावरती बसवणे, त्याला गरम पाणी, लाईटचं बिल येणार नाही, याची खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत काळजी घेणार.
बरोबर. तुम्ही बघितलं असेल इथं आपण मुलींचं प्रवास फी देतोच आहे, पण मुलींच्या बाबतीमध्ये एखादं चांगलं मोठं किंवा हॉस्पिटल, म्हणजे मुलींच्याच बाबतीत नाही म्हणणार आपण, सर्व जनतेच्या बाबतीत, या गटाच्या बाबतीत, गणाच्या बाबतीत आपण इथे एक मोठं हॉस्पिटल इथं उभं करणार आहे. आज आमच्याकडे MD डॉक्टर कोणी नाही, एक चांगल्या टीम डॉक्टरांची उभी करून सगळ्या रोगावरती, सगळ्या निदानावरती एक चांगलं हॉस्पिटल आपण, आणि ते सगळे पगारी डॉक्टर ग्रामपंचायत ठेवील आणि कमी मूल्यामध्ये लोकांना सुविधा पिंपळावला जा, नाशिकला जा, चांदवडला जा न जाता वडनेर वैरोमध्ये ती उपलब्ध करून देऊ असे. आणि आपण तुम्ही बघितलं असेल माझ्याच कारकिर्दीमध्ये प्रत्येक रस्त्याला आपण स्ट्रीट लाईट घेतली, प्रत्येक रस्त्याला स्ट्रीट लाईट लावले आहे. आपण वाडी वस्त्या किंवा मळ्यामध्ये जे जे लोक असे 10-20 कुटुंब एका ठिकाणी वस्ती असतील तिथं सगळ्या ठिकाणी सौर ऊर्जाच्या लाईट बसवायचं सुद्धा आपण एक विजन आपल्या डोक्यामध्ये आहे. फिल्टर प्लॅन प्रत्येक घरात त्याच नळाच्या लाईनीला फिल्टर प्लॅनचं पाणी जाईल अशी सुद्धा आपण सुविधा पूर्ण गावामध्ये पुढच्या काळामध्ये करू. आणि जर लोकांनी संधी दिली केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं माझं विजन आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की सुरुवातीलाच मी उल्लेख केला की एक विकसित असलेलं गाव, विकसित असलेलं गाव, पुढारलेलं गाव, विकासाच्या उंबरठ्यावरती असलेलं गाव म्हणून वडनेर भैरवकडे बघितलं जातं. आणि त्याच पद्धतीने जर पुढील 5 वर्ष अजून जनतेने संधी दिली तर त्यामध्ये अजून गाव डिजिटल कसं करता येईल, वीज पुरवठा असेल, आरोग्य असेल. आता या ठिकाणी हॉस्पिटलचा या ठिकाणी उल्लेख झाला. खऱ्या अर्थाने आपण बघितलं की चांदवड उपजिल्हा रुग्णालय आहे आणि चांदवड पासून थोड्या अंतरावरती असलेलं वडनेर भैरव गाव, आणि या ठिकाणी जर आरोग्याच्या सुविधा मिळाल्या, तसं हॉस्पिटल, MD डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झाले तर खऱ्या अर्थाने वडनेर गटाच्या अवतीभोवती असलेले अनेक गाव, या गावांना या ठिकाणी नक्कीच फायदा होईल. त्याच पद्धतीने शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उल्लेख केला. त्याच पद्धतीने सोलरच्या माध्यमातून वीज आणि पाणी या दोघी पूरक ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच पद्धतीने स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गाव परिसरात स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून जो गावात जो काही वीज पुरवठा दिसत आहे त्याच पद्धतीने गाव खेड्यावरती म्हणजे वाडी वस्तीवरती देखील लावण्याचा मानस त्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने पुढील 5 वर्षाचं एवढे संपूर्ण विजन आपले तर पूर्ण झाले आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा आपण खऱ्या अर्थाने उल्लेख केला. त्या शिवाजी महाराजांनी जगाला आदर्श दिला. त्या शिवाजी महाराजांच्या आदर्शावर संपूर्ण महाराष्ट्र एकमुखाने प्रगती करत आहेत. त्याच महाराजांचं भव्य असं स्मारक जर वडनेर भैरवमध्ये लागलं तर हे गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव आज आहेच, पण येणाऱ्या काळात देखील आदर्श गाव म्हणून त्याची नावलौकिक वाढत जाईल असा आदर्श नक्कीच आपल्या या विजन मधून आम्हाला दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने मुलाखतीचा शेवटचा प्रश्न असा की आपली जी जनता आहे, जे आपले नागरिक आहेत, गेल्या 20 वर्षापासून आपला त्यांनी 35 वर्षापासून आपण सत्तेवरती आहात आणि त्यामध्ये 20 वर्षापासून आपण सरपंच, उपसरपंच, सदस्यपद या ठिकाणी आपल्याकडे आहे. तर ह्या जनतेला काय आव्हान कराल आपण? जनतेला का, आता जनतेला आव्हान करायचं काही एवढं मी मोठं नाही, जरी सरपंच असलो तरी जनतेनेच मला डोक्यावर घेतलंय खऱ्या अर्थाने. मी जनतेला म्हणजे मी सरपंच आणि सर्व जनताच सरपंच आहे. आणि आता विलक्षण काळ आलाय, 2-5% लोक असतात त्यांनाच खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींची सवय लागलेली असती. आता ती काय सवय असेल ती मी काही बोलत नाही, पण सर्वसाधारण जनता ही 100% माझ्या पाठीशी राहील मला असा विश्वास आहे. आणि जनतेने जो विश्वास टाकल, मी त्यांचा एक नौकर म्हणूनच खऱ्या अर्थाने मी ग्रामपंचायतमध्ये काम करतो. कुठलाही व्यक्ती माझ्याकडे आला तर कोणाचा माणूस बरोबर लागत नाही. तो प्रत्येकी मला लोकांनी इडक पुत्र मिळेल असा सुद्धा मला फोन येतो, तरी मला काही कमीपणा वाटत नाही, का तर जनतेने मला डोक्यावर घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी जनतेचा सेवक म्हणूनच काम करणार आणि जनता मला कधी बी विसरणार नाही अशी मला खात्री आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो की आपल्यासारखे आदर्श पुरुष, विकास पुरुष तर प्रत्येक गावामध्ये घडले तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी जास्त दिवस लागणार नाहीत. महाराष्ट्र विकसित आहेच, पण येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला महाराष्ट्र जगाच्या पाठीवरती आदर्श राज्य म्हणून
त्याच पद्धतीने आपला देशाच्या पातळीवरती आदर्श राज्य म्हणून जर घेऊन जायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या विकास पुरुषाची गरज प्रत्येक गावाला आहे असं या ठिकाणी आम्हाला नक्कीच वाटते। याच पद्धतीने आपण जो बहुमूल वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो की जानेवारीमध्ये या संपूर्ण ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि खऱ्या अर्थाने तेव्हा आपली प्रतिक्रिया, आपलं जे मत आहे ते जनतेपुढे आम्हाला मांडणे महत्त्वाचे आहे। म्हणून येणाऱ्या काळात देखील आम्ही आपल्याला असाच त्रास देऊ, आपल्याकडे असेच देऊ आणि आपण आम्हाला वेळ देशाल ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। येणाऱ्या मुलाखतीमध्ये नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेला आपण विकास असेल किंवा येणारं विजन असेल यावरती आपण अधोरेखित या ठिकाणी मुलाखत करणार आहोत, कारण की आपण जो कार्य केलेला आहे, आपण जो विकास केलेला आहे तो अवघ्या 25-30 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये मांडणं शक्य नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण एक सविस्तर मुलाखत आपली घेणार आहोत आणि त्याला आपण वेळ द्यावा ही देखील इच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद।